युद्धाच्या झळा भारताच्या दारात पोहोचल्यात, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातमी बघूया. कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा यांच्या पत्नीकडून पंतप्रधानांकडे पतीला परत आणण्याची विनंती. वीरेंद्र विश्वकर्मा 33 कर्मचाऱ्यांसह इराणमध्ये जहाजावरती अडकलेत. इराणमध्ये अडकलेल्या जहाजाला सुरक्षितपणे आणण्याची विश्वकर्मांची विनंती आहे. देशात तेलाचा तुटवडा नाहीये, केंद्र सरकारची माहिती आहे. लोकांनी उघड्या कंटेनरमध्ये तेल वाहून नेऊ नये. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारचे निर्देश आहेत. मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्यास कारवाई केली जाणार आहे. इंडिगोकडून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमान प्रवासावरती अतिरिक्त इंधन भाडं आकारलं जाणार आहे. आजपासून 425 ते 2300 रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडं आकारलं जाणार. गॅस अभावी राज्यातील 10,000 उद्योग बंद होण्याच्या मार्गावर. महाराष्ट्र उद्योजक आणि व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांकडून चिंता व्यक्त. उद्योग बंद झाल्यास राज्यामध्ये 2 ते 2.5 लाख लोक बेरोजगार होतील. उद्योगांना तातडीने LPG उपलब्ध करून द्यावा, अशी ही मागणी. पुण्यामध्ये गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून कोळशाची मागणी वाढली आहे. पर्याय व्यवस्था म्हणून कोळसा खरेदीवरती भर दिल्यानं 40 रुपये प्रति किलो विकला जाणारा कोळसा आता 50 रुपये प्रति किलोनं विकला जातोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत फोनवरून संवाद. मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धावरती ट्रम्प यांची जिनपिंग यांच्यासोबत चर्चा. इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही आमची भूमिका आहे, त्यासाठीच आमच्याकडून इराणवरती हल्ले सुरू आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांची माहिती.